ग्रॅज्युएशन झालं, डिग्री झाली, डिप्लोमा झाला, डबल ग्रॅज्युएशन झालं, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर रिझ्यूम बनवला, मार्केटमध्ये गेला आणि जॉबच नाही येत, किंवा इंटरव्ह्यू पण दिला पण कंपनी रिजेक्ट करते. असा खूप जणांना एक्सपिरियन्स आला असेल. आपण कुठेतरी एखाद्या MIDC मध्ये 8 तासाची ड्युटी जॉईन करतो किंवा 12 तासाची ड्युटी जॉईन करतो आणि आपलं हे रुटीन चालू राहतं. आपल्या स्वप्नातला जो जॉब आहे ना, तो मिळवण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतो किंवा कुठं फसतो हेच कळत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, लाईफ इज अ कन्फ्युजिंग गेम, वी आर कन्फ्युज प्लेअर. म्हणजे आपण खूप वेळा कन्फ्युज होऊन जातो. कशामुळे होतं सांगा, की बऱ्याच वेळा असं होतं की मी स्वतः कंपनीमध्ये एका जॉब केलेला आहे. जॉब करण्याचा प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो, की ज्या वेळेस आपण कंपनीमध्ये जॉब बघायला जातो त्यावेळेस आपण कंपनीला इमॅजिन करतो, एक कॅन्डिडेट म्हणून विचार करतो की मला कंपनी कशी हवी, म्हणजे मला कंपनीत पगार किती हवाय, मला कंपनी कशी हवी, मला कंपनीकडून कोणकोणत्या फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजेत. म्हणजे ॲज अ कॅन्डिडेट म्हणून मी विचार केला ना, मला स्टार्टिंग पेमेंट समजा की मला 40 ते 50 हजार रुपये पगार पाहिजे, मला मस्तपैकी काचची कंपनी पाहिजे, मला जायला यायला गाडी पाहिजे, कंपनीकडून फोन मिळाला पाहिजे, लॅपटॉप मिळाला पाहिजे, सगळ्या फॅसिलिटी मला कंपनीने दिल्या पाहिजे. ऍज अ कॅन्डिडेट म्हणून ज्यावेळेस मी हा विचार करतो त्यावेळेस आपल्याला चांगलं वाटतं. पण ऍज अ कंपनीचा मालक म्हणून तुम्ही एकदा विचार करून बघा, एका एम्प्लॉईला या सगळ्या गोष्टी द्यायच्यात, 40 ते 50 हजार रुपये पगार, लॅपटॉप, जायला यायला गाडी, मस्त काचेची कंपनी, काचेचं केबिन, या सगळ्या गोष्टी एका कॅन्डिडेटला जर द्यायच्या झाल्या, ऍज अ मालक म्हणून तुम्ही काय विचार करता, कसा कॅन्डिडेट निवडता. आपण जे म्हणतो ना, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, ते हेच कारणीभूत आहे. अपेक्षा आपल्या कंपनीकडून आहे, साहजिक कंपनी पण काहीतरी एम्प्लॉय कडून अपेक्षा करत असेल, कॅन्डिडेट कडून अपेक्षा करत असेल. हे काही लोकांना कळलं, ते जॉईन झाले. पण आपल्याला किंवा ग्रामीण भागातल्या मुलांना मॅक्झिमम या गोष्टी समजत नाही किंवा ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही की आपल्याला जॉब का मिळत आहे. मार्केटमध्ये जॉब भरपूर आहेत, पण प्रॉब्लेम हा होतो की तो मिळवायचा कसा आपल्याला माहित नाही. त्यासाठी काही गोष्टी आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. जसं की पर्सनल डेव्हलपमेंट आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, स्टेज डिअरिंग आहे, स्वतःला प्रेझेंट करता आलं पाहिजे, रिझ्युमी बनवता आला पाहिजे, की रिझ्युमी मध्ये पण कितीतरी प्रकार आहेत, इंटरव्ह्यू मध्ये पण 21 प्रकार आहेत. या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाण होणं खूप गरजेचं आहे किंवा ते समजून घेणं खूप गरजेचं आहे, ते शिकणं खूप गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही कुठूनही अपडेट करू शकता, शिकू शकता, किंवा आमच्या बी परफेक्टला जरी जॉईन झालं तरी हे तुम्हाला ह्या गोष्टी कळतात. सगळ्यात महत्वाचं तर कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग करा, स्वतःला प्रेझेंट करायला शिका, स्वतःची व्हॅल्यू क्रिएट करायला शिका. कारण तुम्ही बऱ्याच वेळा मन ऐकले असेल की बोलणाऱ्याची माती विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही. त्यामुळे स्वतःला प्रेझेंट करता आलं पाहिजे. सोन्यासारखं नॉलेज असून उपयोग नाहीये, ते नॉलेज लोकांपुढे येणं गरजेचं आहे, तर त्याला सोन्यासारखी व्हॅल्यू मिळत असते. म्हणून प्रेझेंटेबल बना, स्टेज डेअरिंग वाढवा, कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग बनवा. आज कंपनीकडून हीच रिक्वायरमेंट येते. 2 दिवसापूर्वी कंपनीचं एक मला लेटर आले, कंपनीने सरळ दिलेले की ग्रॅज्युएशन मध्ये कितीही मार्क्स असू दे, कोणत्याही फील्डचा कॅन्डिडेट असू दे, आणि त्यांनी स्टार करून ते दिलेले की मस्ट त्यांना काय पाहिजे, कम्युनिकेशन स्किल आणि इंटरव्ह्यू स्किल त्याचं चांगलं असणं गरजेचं आहे. विचार करा, कंपनी आता हे रिक्वायर करते. म्हणजे एक जॉबची जर जागा निघाली त्याचं 100,000 ऍप्लिकेशन येतात, त्यातून एक हिरा त्यांना निवडायचा असतो. आणि तो हिरा जर आपल्याला बनायचा असेल तर आपल्याला स्मार्ट बनणं खूप गरजेचं आहे, आपल्याला या गोष्टी शिकून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून ह्या गोष्टी थोड्याशा शिका आणि मग जॉबला अप्लाय करा. जॉब सगळे तुमचेच आहेत, कंपनी तुमच्याकडे येईल, तुम्हाला कंपनीकडे जाण्याची गरज नाही. ऐकायला थोडं तुम्हाला वाटली कंपनी थोडी आपल्याकडे येते, बऱ्याच जणांना कंपनी स्वतः घेऊन गेली की तुम्ही आमच्या कंपनीमध्ये काम करा, कारण त्या लायक कॅन्डिडेट ते बनलेले आहेत. तर अशी पण वेळ आपल्यावरती येऊ शकते, त्याच्यामुळे परफेक्ट बना. असेच व्हिडिओ अजून तुम्हाला बघायचे असतील, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बी परफेक्ट, लेट्स बिगिन.